नमस्कार. दुधी भोपळा ही अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. तसंच डाएटसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. तर आज आणि प्रत्येक वेळेस आपण जर ज्यूस प्यायचं म्हटलं तर थोडं कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे आज आपण अशी एक रेसिपी करू की ज्याने तुमच्या ब्रंचसाठी पण होईल आणि डिनरसाठी जर केलं, एक बाउलभर जरी केलं तरी तुम्ही नक्की तुमचा डिनर स्किप करू शकाल. इतकं हे हेल्दी आहे आणि लेस ऑइल आहे. त्याच्यासाठी घ्या एक दुधी भोपळा. दुधी भोपळ्याची वरची सालपटं काढून घ्या. त्याच्यानंतर एका पिलरने असे लांब लांब त्याचे किस करून घ्या. तुम्हाला जेवढा हवा तेवढा दुधी भोपळा घ्या. हा मी अर्धाच घेतलेला आहे. दुसरीकडे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा. त्याच्यामध्ये मीठ टाका 1 चमचाभर आणि गॅस बंद करून त्याच्यामध्ये हे दुधी भोपळ्याचे जे आपण किस काढला होता तो त्याच्यामध्ये टाका. 5 मिनिटासाठी ठेवा. नंतर असा पाणी निथळण्यासाठी एका याच्यामध्ये ठेवून द्या. एक गाजर घ्या. गाजर देखील असंच पिलरनी त्याचे लांब लांब गाजराचा किस करा. नंतर एक बाउल घ्या. एका बाउलमध्ये गाजर आणि जो भोपळ्याचा जो किस होता तो चांगला पिळून याच्यामध्ये ॲड करा. त्याच्यामध्ये ॲड करा बारीक चिरलेला एक कांदा. कच्चा कांदा चांगला क्रंची लागतो. थोडं मीठ ॲड करा. कांदा लसूण मसाला मी याच्यामध्ये ॲड केला आहे. तुम्ही जर चाट मसाला तुम्हाला ॲड करायचा असेल तर तोही तुम्ही ॲड करू शकता. नंतर 1 चमचावर तेलामध्ये मी थोडेसे शेंगदाणे आणि जिरं थोडेसे असे खरपूस असे फ्राय करून घेतलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये ॲड करा 4 चमचे दही. दही जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी थोडा खट्टापणा येण्यासाठी लिंबू देखील ॲड करू शकता. कोथिंबीर बारीक चिरून टाका. याच्यामध्ये जर तुम्हाला काकडी ॲड करायची असेल तर तुम्ही काकडी पण ॲड करू शकता. तीळ जर ॲड करायची असेल तर तीळ पण तुम्ही स्प्रिंकल करू शकता. आता हे सगळं मिक्स करा. तयार आहे आपली रेसिपी. ऑइल अतिशय कमी यूज केले त्यामुळे ही हेल्थसाठी पण चांगली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.